राजकीय वर्तुळातून समोर येते। हातकणंगले मतदारसंघामधून शिवसेनेकडून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माने यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवलाय। आजच त्यांच्या उमेदवारीची घोषणा होईल अशी सूत्रांची माहिती आहे। माने यांना उमेदवारी मिळाल्यास 2019 प्रमाणे या निवडणुकीत देखील राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात मुख्य लढत होणार आहे। अधिकची माहिती आपल्याला प्रमोद जगताप देत आहेत। प्रमोद, तुझ्या 2019ला ज्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यामध्ये जशी लढत झाली होती तशीच लढत आता यावर्षी एकदा पुन्हा होईल अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे। कारण धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। खरं तर शिवसेनेमधील अनेक उमेदवारांची तिकीट बदलले जातील अशा प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच धैर्यशील माने यांना मुख्यमंत्र्यांनी रात्री वर्षावरती त्यांच्यासोबत चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने तुम्ही कामाला लागा अशा पद्धतीच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धैर्यशील माने यांना दिलेल्या आहेत। धैर्यशील माने आता हातकणंगलेमध्ये पोहोचणार आहेत आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रचाराचा सुरुवात जी आहे ती होणार। त्यामुळे या लढतीकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असणार आहे। कारण ज्या पद्धतीने धैर्यशील माने यांनी मागच्या वेळी राजू शेट्टी यांचा पराभव केला होता त्या पराभवाचा वचपा यावेळी राजू शेट्टी काढतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे या निवडणुकीत देखील राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यात आता मुख्य लढत होणार आहे। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहिती।